राज्यातील सर्व प्रशिक्षणार्थी, लाडके भाऊ, लाडक्या बहिणी, बळीराजांना न्याय मिळावा यासाठी आज 38 दिवस बलिदान दिला आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक कविताताई अभिलालदादा देवरे, मुलगा राजेश, भाग्यश्री, आई आसरताई आणि पवित्राबाई। आज अखंड आंदोलन चालू असताना शासन आणि प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहेत। आचारसंहिता चालू झाली तरी सुद्धा हे लक्ष द्यायला तयार नाही। याचा अर्थ यांना संविधान मान्य नाही, यांना स्वातंत्र्य मान्य नाही, यांना बलिदान मान्य नाही। सुट्रेपाडा या पुण्यनगरीमध्ये 16 दिवस अन्नत्याग, 19 दिवस धरणे आंदोलन, आनंदखेडा इथं 3 दिवस असं एकूण 38 दिवस बलिदान देऊन आमचा जीव घेणार की काय हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। 19 दिवस पूर्ण झाले, उद्या पुढचा 20वा दिवस चालू राहील। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता घेणार नाही, शांत बसणार नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार कलम 14, 16, 19, 21, 23, 39, 41, 43, 46, 51 हे जे आंतरराष्ट्रीय उडार 1948 अनुच्छेद 2, 23, 25 नुसार आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अभिलालदादा देवरे हे आंदोलन करत आहेत, शांतताच्या मार्गाने घेत आहे। माझ्या महापुरुषांनी जेलमध्ये राहून आंदोलन केले तसे मी सुट्रेपाडा या छोट्याशा गावात स्वतःच्या घरी आंदोलन करत आहे। जोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना आम्हाला रोजगार मिळत नाही, धनगरांना आरक्षण मिळत नाही आणि बळीराजाला त्यांचा हक्क मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही। जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय मल्हार, जय भीम, जय महाराष्ट्र।